रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सर, आमवात आहे, तर या आमवातावरती उपचार काय करावा असं बऱ्याच जणांचं. आता मी संधिवात आणि आमवात कसं ओळखायचा याचा व्हिडिओ पाठीमागं कोणत्या तरी एका चॅनलवरती असेल, तो अगोदर आयडेंटिफाय करा आणि त्याच्याशिवाय उपचार करणं म्हणजे लक्षात ठेवा दुःख ओढवून घेण्यासारखं आहे बरं का. पुन्हा पुन्हा मी सांगत असतो की जर समजा तुम्हाला आमवात असेल आणि तुम्ही संधिवाताचा जर उपचार करत असाल तर त्यांनी जास्त होतं, कमी होत नाही, लक्षात ठेवा. आता आमवात हे तुम्हाला माहीत झालं, तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या ह्याच्याप्रमाणे मनाप्रमाणे तुम्ही काय केलं की हा आमवात आहे हे तुमच्या लक्षात आलं. मग आता उपचार काय करायचे? साधा सोपा उपचार मी सांगतोय. आल्याचा एक तुकडा घ्यायचा एवढासा, लक्ष द्या व्यवस्थित, आणि सुंठ पावडर 1 चमचा घ्यायची आणि साधारण 4 कप पाणी घ्यायचे, 4 कप पाणी. आणि या 4 कप पाण्यामध्ये हे पूर्ण उकळू द्यायचं चांगलं. आणि उकळून फक्त शिल्लक किती ठेवायचं त्याच्यावरती नीट लक्ष द्या. 1.5 कप शिल्लक राहील, फक्त 1.5 कप. या 1.5 कप पाण्यामध्ये 2 चमचे, कमीत कमी 2 चमचे, जास्तीत जास्त 4 चमचे एरंडेल तेल टाकायचं. लक्षात ठेवा या गोष्टी. किती चमचे सांगितलं मी? 4 चमचे एरंडेल तेल टाकायचं. आणि ही सुंठ, आलं आणि एरंडेल तेल हा केलेला साधारण 2 कप होतो, ते 4 चमचे टाकल्यानंतर कोमट अवस्थेमध्ये चहासारखं प्यायचं. सकाळी सकाळी अनुषापोटी प्यायचं. बरं, आमवात असा आहे, लक्षात ठेवा, कुठे कधी काय दुखेल हे सांगू शकत नाही. अचानक कुठल्याही अवयवाला अचानक असं एकदम चमक भरल्यासारखं होतं. त्याच्यामुळं आता जे सिटीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी काय करायचं, जो भाग दुखतोय, जेव्हा भाग तुमचा दुखत असेल दिवसा, रात्री, सकाळी, आणि याचा त्रास लक्षात ठेवा थंडीमध्ये जास्त होतो. आणि दुखायला लागल्यानंतर तुम्ही ते पर्यायच नाही, कितीही दाबा तुम्ही सांध्यामध्ये, हे दुखणं राहत नाही आहे. त्यासाठी एक छोटी अशी कापडी पिशवीच करायची. त्या पिशवीमध्ये लक्षात ठेवा वाळू माहीत आहे सर्वांना, चाळून त्याच्यामधली सगळी राळ खाली पडून वरती फक्त छोटे छोटे खडे शिल्लक राहावेत. आणि या वाळू तव्यावरती चांगली गरम करायची आणि या पिशवीमध्ये भरायची. किंवा अलीकड ते सेकण्यासाठी पिशव्या मिळतात पहा, इलेक्ट्रिकला लावल्या की आतमध्ये ते गरम होतं, त्यांनी शेकलं. त्याच्यापेक्षा या वाळूचा गुण अतिशय चांगला आहे. त्या गरम वाळूने पिशवीत भरून जिथे जिथे तुमचा भाग दुखतोय, जे जे सांधे दुखतेत, त्या सांध्यावरती चांगला सेक द्यायचा. हे दुसरं काम सांगितलं. त्यानंतर 4 दिवस कंटिन्युअस, आता निरगुडीची पानं जे खेडेगावात राहतात त्यांच्यासाठी निरगुडी माहीत आहे, गरम करून बांधली तरी चालती जो भाग दुखतोय त्या भागावरती. एरंडीची पानं गरम करून बांधली, एरंडीचं तेल लावायचं, गरम करायची आणि त्या भागावरती गरम करून लावायची. म्हणजे पानं सुद्धा तुम्ही त्या भागावरती बांधून त्याला चांगला सेक देऊ शकता. किंवा रानामध्ये आणखीन एक वनस्पती मिळते पहा, धोतरा. त्या धोतऱ्याच्या पानाला तेल लावायचं, मोहरीचं तेल लावायचं आणि मोहरीच्या
ती धोत्र्याची पानं चांगली गरम करायची तव्यावरती आणि पुन्हा तेल लावायचं आणि तो चांगला सेक द्यायचा. यांनीही तुमचा हा आमवात आहे हा जवळजवळ 50% कमी येतो. साधी सोपी माहिती सांगतोय. आता पुढे काय करायचं? बेलाचं झाड माहीत आहे सर्वांना. तर बेलाच्या झाडामधलं वरचं एक कच्चं बेलफळ घेऊन यायचं आणि त्या बेलफळामधला गर काढायचा, थोडासा गर काढायचा आणि त्याचा सरबत करायचा. लक्षात आलं का? थोडासा सरबत करायचा आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि तो सरबत जरी तुम्ही दिवसातून 1, 2, 3 वेळा, कमीत 3 दिवस दिवसातून एकदा सायंकाळी झोपताना घेतलं जेवण झाल्यानंतर तरी बी चालू शकतंय. नसेल हे तुम्हाला भेटत, मी अनेक उपचार सांगतोय. तुम्हाला जो अवेलेबल आहे तो तुम्ही उपचार करू शकता. त्यानंतर धने माहीत आहेत सर्वांना आणि बाजारामध्ये म्हणजे सिटीमध्येही मिळतात, खेडेगावातही मिळतात. एक 3 चमचे धने लक्षात ठेवा. 3 चमचे मेथीची भाजी जी आहे त्या मेथीच्या भाजीचा रस काढायचा 3 चमचे आणि 3 चमचे बडीशेप, सोप म्हणतात ना त्याला, ते बडीशेप आणि धने थोडेसे गरम करून घ्यायचे आणि एक 3 ते 4 कप पाणी ठेवायचं उकळायला. त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेतलेले ते बडीशेप आणि धने हे त्याच्यामध्ये टाकायचे, उकळू द्यायचं. 1.5 कप राहीपर्यंत उकळू द्यायचं आणि त्या 1.5 कप उकळलेलं पाणी गाळून घेतल्यानंतर मेथीच्या पानाचा, कच्च्या पानाचा जो रस काढलेला आहे, 2 चमचे रस काढलेला आहे, तो रस त्याच्यामध्ये मिसळायचा. असं दिवसातून 2-3 वेळा केलं, लक्षात ठेवा. तर किती दिवस करायचं आहे? हे फक्त 4 ते 5 दिवस करायचं आहे. मात्र शेक जो आहे तो कायमस्वरूपी तुम्हाला बरं वाटेपर्यंत, अगदी यांनी तुम्हाला 5-6 दिवसामध्ये पूर्णतः आराम वाटेल. अतिशय साधा सोपा उपयोग सांगितला, सर्वांना करता येईल असा. अनेक उपचार आहेत माझ्याकडे. जर समजा या उपचारांनी 100% राहणारच तुमचं, जर समजा नाही राहिलं तर तुम्ही कमेंट्समध्ये कुठून व्हिडिओ पाहताय, हा उपाय तुम्ही केला का, करणार आहात का, हा उपाय आवर्जून करा. पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो आणि आपली आमवातातून सुटका करून घ्या. भगवंताने दिलेलं ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.